श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आता प्रत्येक गृहिणीसाठी ज्या महत्त्वाच्या ज्या किचन टिप्स आहेत ते मी तुम्हाला आज सांगत आहे. तर चला तर पाहूया काय आहे त्या किचन टिप्स. तर आता ह्या असं आहे की दररोजच्या आपण वापरामुळे चहा गाण्यात आपले काळे होत असते. तर ती टूथपेस्टने जर घासली ती चकचकीत निघते. आपल्याला जर सारख्या शिंका येत असतील तर हिंगाचा वास घ्यावा, त्यामुळे आपल्या शिंका येणे कमी होते. जर तुम्ही दररोज रिकाम्या पोटी 1 महिना मनुक्याचे पाणी प्याल तर तुमचे रक्त शुद्ध होते, ज्यामुळे तुमची त्वचाही चमकदार होते. तसेच चेहऱ्यावरचे सर्व पिंपल्स हळूहळू नाहीसे होतात. आता तिसरं असं, कोणताही पुलाव किंवा मसाले भात किंवा जिरा राईस जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल तेव्हा तांदळाच्या 1.5 पट पाणी घालून 2 शिट्या कराव्यात. भात मोकळा आणि फटफटीत होतो. नंबर 3, कोणताही पुलाव किंवा मसाले भात करताना तांदूळ 1 ते 2 तास आधी भिजवून ठेवले तर भात साध्या तांदळाचा सुद्धा दाणेदार आणि मोठा होतो. मुतखडा झाला असेल तर मुळ्याचा रस प्यावा, त्यामुळे पित्ताशयातील जे खडे आहे ते गळून जातात. रोज रात्री नाभीमध्ये बदामाचे तेल टाकून झोपल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि आरोग्यही सुधारते. रोज रात्री लघवी करून झोपल्याने किडनी कधीही खराब होत नाही. बडीशोप मिसळून दुधामध्ये जर बडीशोप मिसळून दूध प्याल तर आपल्याला कंबरदुखीपासून आराम मिळतो. रोज सकाळी रिकाम्या पोटी लटकल्याने उंची वाढते. कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका, त्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात. रोज द्यायचे सेवन करणाऱ्यांनी युरिन इन्फेक्शन होत नाही. रोज सकाळी ताजा 1 टोमॅटो खाल्ल्याने केस पांढरी होत नाही. जी लोक रोज दह्याचे सेवन करतात त्यांना लघवीमध्ये इन्फेक्शन होत नाही. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप आभार आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असल्यास कोणताही पराठा बनवताना त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घाला. पराठा छान स्वादिष्ट बनतो. कोणत्याही पदार्थात काजू आणि बदामाचे काप स्लाइस करून टाकायचे असल्यास त्यासाठी आधीच काजू बदाम भिजत घाला. छान पातळ कापा तर त्या काप तयार होतील. बटाटा आणि वांग्याचे रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर पुढे लगेच मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवा. भाजीचे वाटण करताना नेहमी सर्व वाटण छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्या. भाजीला रंग छान येतो. भाजीचे वाटण टेस्ट देखील छान येते. हाडांमध्ये जर कमजोरी जाणवत असेल तर गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवतात. त्यात थोडी मेथी दाणा तुपामध्ये भिजवून म्हणजे बारीक करून भिजवून तो घालावा, त्याने लाडू खावे. कच्चा कांदा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच ब्लॉक झालेल्या नसा देखील मोकळ्या होतात व हृदयविकाराचा जो धोका आहे तो कमी होतो. केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेलात आवळा पावडर मिसळून केसांच्या मुळांना मसाज केल्याने केसांची वाढ होते. पाठदुखी होत असल्यास खोबरेल तेलात लसूण मिसळून पाठीची मालिश करा. दातांमध्ये जर कीड लागली असल्यास रात्री दातांमध्ये हिंग दाबून झोपल्यास किडा स्वतः बाहेर पडतो. 1 ग्लास पाण्यामध्ये थोडा खायचा सोडा पिल्याने पोटदुखी थांबते. जिरे रात्रभर पाण्यात भिजून सकाळी प्यायल्याने यकृत मजबूत होते. केसांमध्ये जर कोंडा झाला असल्यास
तर केसांना 20 ते 25 मिनिटे दही लावून ठेवा आणि केस धुवून टाका. त्यामुळे केसांमधील कोंडा कमी होतो. पोटाची चरबी कमी करण्यासाठी ओवा, बडीशोप, जवस, जिरे समप्रमाणामध्ये भाजून वाटून ठेवा आणि रोज सकाळी अनाशापोटी गरम पाण्यात 1 चमचा टाकून प्यायल्याने लगेच फरक जाणवतो. हिंगाचे सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तोतरेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी भाजलेली तुरटी तोंडात ठेवावी. दिवसातून एकदा दालचिनी व आल्याचा चहा पिल्याने रोगप्रतिकार शक्ती चांगली वाढते. सकाळी 10 मिनिटे वॉकिंग केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढते व चेहरा चमकदार बनतो. महत्त्वाच्या कागदपत्रावर तेलाचा डाग पडला असेल तर खायचा सोडा लावून तो कागद उन्हामध्ये ठेवा. आपोआप तेल उडून जाईल. देवघरात या वस्तू ठेवू नका. आपल्याला आवश्य असलेल्या वस्तू आपण अनेकदा जवळ ठेवतो, परंतु काही गोष्टीबाबत वास्तूमध्ये विशेष नियम बनवले आहेत. असे मानले जाते की घराच्या मंदिरात अशी कोणतीही वस्तू ठेवू नये ज्यामुळे कोणत्याही प्रकारे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. उदाहरणार्थ, मंदिरात कात्री आणि इतर तीक्ष्ण वस्तू ठेवण्यास मनाई आहे. त्याचवेळी आपण याचं पवित्र ठिकाणी आगपेटी ठेवू नये. जाणून घ्या कात्री न ठेवण्यामागील वास्तुकारणे. मंदिरात कात्री, चाकू, सुया किंवा इतर कोणतीही वस्तू ठेवल्यास मनाई आहे जी तुम्हाला हानी पोहोचू शकते. वास्तूनुसार ते केवळ नकारात्मक ऊर्जाच पसरवत नाही तर घरात कलहाचे कारण सुद्धा बनते. हे असे काहीतरी आहे जे घरगुती मंदिरातील सुसंवादी आणि आध्यात्मिक वातावरणात व्यत्यय आणू शकते आणि भक्तांचे लक्ष पूजेपासून विचलित करू शकते. मंदिरात ठेवलेली कात्री घरातील शांततापूर्वक वातावरण खराब करू शकते. त्याच्या दुष्परिणामामुळे घरातील सदस्यांमध्ये विनाकारण मारामारी सुरू होते. एकाग्रता, प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणाऱ्या आणि कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक वातावरणापासून दूर राहणाऱ्या वस्तूच मंदिरात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. वास्तुशास्त्र, सौंदर्यशास्त्र आणि दृश्य सामंजस्याला खूप महत्त्व आहे. कोणत्याही प्रकारच्या तीक्ष्ण वस्तूंची उपस्थिती मंदिराच्या क्षेत्राच्या दृश्य आणि उत्साही सुसंवादात व्यत्यय आणू शकते. संभवतः अस्वस्थतेची भावना निर्माण करू शकते. घराच्या मंदिरातून तीक्ष्ण वस्तू काढून टाकल्याने व्यक्तींना केवळ त्यांच्या आध्यात्मिक साधना, ध्यान आणि भक्तीवर लक्ष केंद्रित करणे सोपे होते. कात्रीसारख्या कोणत्याही तीक्ष्ण वस्तूंचा समावेश आहे आणि माचीस किंवा लायटरसारखी कोणतीही ज्वलनशील उपकरणे ठेवू नका. घराच्या मंदिरात तुटलेली मूर्ती किंवा फोटो कधीही ठेवू नये. मूर्ती तुटल्यास ती ताबडतोब पूजेच्या ठिकाणाहून काढून टाकावी. घराच्या मंदिरात सुकलेली फुले किंवा हार कधीही ठेवू नका. घराच्या मंदिरात अगरबत्ती किंवा फुलांचे दिवे लावू नका. जर तुम्ही गृहमंदिरासाठी येथे सांगितलेल्या गोष्टींची काळजी घेतली आणि काही विशेष गोष्टी या ठिकाणी ठेवल्या नाहीत तर तुमच्या घरात नेहमी सुख समृद्धी राहील आणि वास्तुदोषही राहणार नाही. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. चिंता दूर करा. कधी विनाकारण काही गोष्टींची चिंता होते आणि यावेळी व्यक्ती घाबरतो आणि अशा अवस्थेत त्यांच्या श्वासोच्छ्वासाचा वेग वाढतो. आणि हातपाय थंड होतात. त्यापासून मुक्त होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमचे मन शांत ठेवावे आणि चुकीच्या विचारापासून स्वतःला दूर ठेवावे. त्यासोबतच तुम्ही चिंतामुक्त होण्यासाठी काही योगासनांचा अवलंब करू शकता. चला जाणून घेऊया ही योगासने कोणती आहे. आता चिंता दूर करण्यासाठी काही योगासने आहे. त्या कसं आहे, बालासन. आता बालासन हे स्ट्रेचिंग आसन आहे जे शरीराला आराम आणि तणाव दूर करण्यास मदत करते. हे चिंतेची लक्षणे कमी करण्यास मदत करते आणि व्यक्तीला अधिक शांत आणि आरामदायक वाटते. हस्त उत्साह आसन एक स्ट्रेचिंग आसन आहे जे आपल्या शरीराच्या वरच्या भागाला ताणते.
हे चिंतेचे लक्षण कमी करण्यासाठी मदत करते आणि व्यक्तीला अधिक शांत आणि आरामदायक वाटते. त्यांचा सतत सराव केल्याने आपली एकाग्रता वाढते. आता पद्मासन ही एक ध्यानधारणा आहे जी मनाला शांत आणि एकाग्रता करण्यास मदत करते. हे चिंतेची लक्षणे कमी करण्यास आणि व्यक्तीला अधिक शांत आणि नियंत्रित वाटण्यास मदत करते. या आसनाचा नियमित सराव केल्याने आपले लक्ष अधिक केंद्रित होते. अधोमुखी शवासन. अधोमुखी शवासन हे एक आसन आहे जे उलटे झोपताना केले जाते. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. हे चिंतेची लक्षणे कमी करण्यास मदत करते आणि व्यक्तीला अधिक शांत आणि ताजेतवाने वाटते. शवासन एक विश्रांतीची मुद्रा आहे जी शरीर आणि मन पूर्णपणे आराम करण्यास मदत करते. हे आसन अस्वस्थतेच्या लक्षणावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते, जसे की जलद हृदयाचे ठोके, श्वास लागणे आणि घामणे. हे केल्याने शरीराला चांगले वाटते. लवकर पटकन आहे. आपण आहे ना
Yan, sumihirap na. Yan. उदाहरण का आता काही पोर मला असं वाटतं त्याचं असं त्रास देण्यासारखं व्हायला व्हिडिओ बघू आपण की 2 मिनिटाचं राहिलं फक्त शूटिंग 2 मिनिटं शूटिंग राहिली फक्त सगळे दिवस सारखेच नसतात तू तशी म्हणून तुला असं वाटतं सगळं तसं आहे